फासे पारधी समाजाच्या न्यायासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून फासे पारधी समाजाच्या 118 तक्रारी अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या। त्यापैकी 30 गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आदिवासी विकास विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या असून या तक्रारींच्या सुनावणीसाठी नागपूरच्या रवी भवन येथे 25 आणि 26 जून रोजी 2 दिवसीय संकल्प परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। या परिषदेच्या माध्यमातून फासे पारधी समाजाच्या समस्या ऐकून त्यावर तातडीने निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। या परिषदेत संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून प्रत्येक तक्रारीची सुनावणी केली जाणार आहे, अशी माहिती अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिली। काम करता येईल या दृष्टीने पहिल्यांदा अशा पद्धतीची परिषद, न्याय संकल्प परिषद आम्ही नागपूरमध्ये याच सभागृहामध्ये आयोजित केली। त्यावेळेला आम्हाला जवळपास 118 समस्या यांचे निवेदन महाराष्ट्रातल्या सर्वदूर जिल्ह्यांमधून प्राप्त झालं होतं। त्यापैकी आम्ही 25 आणि 26 जूनला 30 निवडक समस्यांच्या प्रतिवेदनांच्या अनुषंगाने सुनावणी आम्ही याच ठिकाणी आयोजित केलेली आहे। खरं तर मी आदिवासी विकास विभागाचे देखील मनापासून धन्यवाद देतो की अनुसूचित जाती जमाती आयोगाने पुढाकार घेतल्यानंतर सर्वप्रथम स्वातंत्र्यानंतर एवढ्या वर्षामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आयोगाच्या निर्मितीनंतर एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा आदिवासी फासे पारधी समाजाला न्याय देता येईल अशा दृष्टीने अशा पद्धतीच्या सुनावणीचं आयोजन केलेलं आहे। आणि त्यामुळे मी श्रीमती आयुषी सिंग यांचे देखील मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी 16 जूनला खरं तर पहिल्यांदा पत्र काढलं, आयुक्तांना विनंती केली आदिवासी विकास विभागाच्या की या सुनावण्यांच्या संदर्भाने अमरावती, सोलापूर, यवतमाळ, बुलढाणा, जळगाव, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आदी जिल्ह्यातून तक्रारकर्ते, निवेदनकर्ते येणार असल्याने संबंधित अप्पर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांना त्यांची व्यवस्था करण्याबाबत आपल्या स्तरावर निर्देश देण्यात यावे आणि आयोगाच्या सुनावणीस उपस्थित राहण्याकरिता सहकार्य करावे, ही विनंती त्यांनी आयुक्तांना केली। आणि त्यानुसार माननीय आयुक्त श्रीमती लीना बनसोड यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी पुढाकार घेऊन त्यांनी जे पत्र 17 जूनला लगेच एका दिवसामध्ये इश्यू केलं, जनरेट केलं। त्यांनी असं म्हणाले त्या पत्रामध्ये की दिनांक 25 व 26 जूनला रवी भवन नागपूर येथे उपस्थित राहण्यासाठी म्हणजे सगळ्या आपल्या प्रकल्प अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देशित केलं की एक जबाबदार नोडल अधिकारी त्याची नेमणूक करावी, त्यांना येण्या जाण्याची व्यवस्था देखील आपल्या स्तरावरून करण्यात यावी व तसेच त्यांच्या येण्या जाण्याचा खर्च कार्यालयीन खर्चामधून भागविण्यात यावा। या विभागाला आणि या दोन्ही अधिकाऱ्यांना मी मनापासून पहिल्यांदा धन्यवाद ह्यासाठी देतो की त्यांनी मानवी संवेदनेतून या गोष्टींसाठी पुढाकार घेत पहिल्यांदा अशा पद्धतीची भावना एका जबाबदारीच्या भूमिकेतून त्यांनी ती निभावलेली आहे। आणि मला विश्वास आहे की 25-26 तारखेला होणाऱ्या या सुनावण्यांसाठी आपण देखील निमंत्रित आहात। न्याय देण्याच्या दृष्टीने आणि सामाजिक न्याय प्रतिष्ठापित करण्याच्या दृष्टीने समाज म्हणूनही अधिकारी, शासन आणि आयोग असे एकत्रित किती पावलं पुढे टाकतोय, त्यासाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता होती। आणि हिअरिंगच्या विषय राहिला आहे तर आपल्याकडे जे 118 तक्रारी प्राप्त झाली होती त्यामध्ये बघून आपण जे सर्वात सिरियस आणि मानव अधिकारशी निगडीत तक्रारी होते त्यामधून 30 अशी तक्रारी आम्ही काढलेल्या आहेत आणि या सर्व संबंधित तक्रारीवर येणारे 25-26 तारखेला हिअरिंग होणार आहे। सदर तक्रारीमध्ये ज्या प्रशासनची घटक आहे त्यांना पण उपस्थित राहण्यासाठी आम्ही पत्र काढलेलं आहे आणि अशी आशा आहे की या हिअरिंग नंतर जे काही प्रश्न आहेत संबंधित पारधी समाजाच्या लोकांचा ते निकाली काढलं जाईल आणि अशा प्रकारे पुढे पण गरज पडली तर आदिवासी विकास विभाग हे समन्वय साधून इतर जे प्रशासनचे घटक आहेत त्यांच्या सोबत काम करून पारधी समाजाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील।
राज्यभरातून येणाऱ्या तक्रारकर्त्यांच्या येण्या जाण्याचा व राहण्याचा खर्च सामाजिक विभाग उचलणार आहे। त्यासाठी संबंधित प्रकल्प अधिकारी आणि अप्पर आयुक्त यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत। आयोगाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच अशा स्वरूपाचं आयोजन होत असून फासे पारधी समाजाच्या दीर्घकालीन समस्या व सुनावणीतून नक्कीच मार्गी लागतील असा विश्वास ही परिषद फासे पारधी समाजासाठी न्याय मिळवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। कैमरामैन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपुर। क्या आप अपने प्रॉपर्टी और जान माल की सुरक्षा को लेकर परेशान हैं? तो आपकी चिंता का सलूशन लेकर आया है यूथ फोर्स सिक्योरिटी एकेडमी, जहां पर सुरक्षा गार्ड्स को एक्सपर्ट द्वारा तैयार किया गया है। रेगुलर फिटनेस के साथ ही उन्हें सुरक्षा और आगजनी के खतरों से लड़ने के जौहर भी सिखाए जाते हैं। हमारे यहाँ सभी सुरक्षा गार्ड्स का बैकग्राउंड चेक करके ही उन्हें एकेडमी में भर्ती कराया जाता है। शिफ्ट वाइज ड्यूटी होने से प्रॉपर्टी ओनर को चिंता करने की जरूरत नहीं होती। साथ ही हमारे पास इमरजेंसी बैकअप टीम भी तैयार है। इंडस्ट्रीज, रेसिडेंशियल, कमर्शियल, शॉप्स एंड मॉल, इवेंट या फिर VIP प्रोटेक्शन। दोस्तों, सुरक्षा आपकी, संकल्प हमारा। फॉरेन आइए यूथ फोर्स सिक्योरिटी सर्विसेज। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9422 313968।